आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचंही स्वागत करण्याची मी विनंती करतो। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज एवढी मान्यवर मंडळी आज आपल्या या कार्यक्रमाला या सोहळ्यासाठी इथे आलेली आहेत। या सगळ्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, त्यांचा सन्मान करूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज आपण अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि काव्य वाचन या कार्यक्रमाला इथे जमलेलो आहोत आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्या सन्माननीय सदस्यांचं प्रेक्षकांचं मी फार मनापासून स्वागत करतो। अभिनेत्री शर्वरी वाघ सुद्धा इथे आहे, तिचंही मनापासून स्वागत। मान्यवर सगळे मंचावरती आलेले आहेत, औपचारिकरित्या आपण त्यांचं स्वागत करूया। महेश मांजरेकर सरांचं स्वागत करतील, सत्कार करतील रीटा गुप्ता। यानंतर राजीव खांडेकर सरांचा सन्मान करण्याची विनंती मी संदीप देशपांडेजींना करतो। संदीपजी देशपांडे आपल्याला विनंती की आपण राजीव खांडेकरांचा सन्मान करावा। आजच्या या कार्यक्रमाचे निवेदक श्री संकर्षण कराडे यांचा सत्कार सौ अनिशा माजगावकर करतील। आणि ज्यांनी
आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व रसिक मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आज भाषण करणार नाही आहे, कारण माझं भाषण गुढीपाडव्याला 30 तारखेला इथे आहेच. त्याच्यामुळे मला जे म्हणायचं आहे ते मी 30 तारखेला म्हणेन. पण आज मराठी भाषा दिवस, मराठी भाषा गौरव दिन सरकारने जाहीर केला होता, पण सरकारच्याही लक्षात नव्हतं की हा दिन साजरा करायचा असतो. आणि 2008 साली याची सुरुवात आपण केली, याच शिवतीर्थावरती इथेच सुरुवात केली होती. आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्रभर पक्षाने सगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. यावेळेला मला परत कोणीतरी सांगितलं की आपण परत केला पाहिजे, म्हणून यावर्षी देखील परत हा कार्यक्रम आपल्यासमोर करतोय. सर्व लोक इथे मराठी भाषेच्या प्रेमाखातर इकडे आज आलेले आहेत. आज आशाताई आल्या आहेत, त्यांना बरं नसताना देखील त्या आज आल्या आहेत. इतर सर्व माझे पत्रकार मित्र, इतर सर्वच जे तुम्हाला आता काही नावं सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहेत. पण यातला सगळ्यात महत्त्वाचं खास करून मी एक गोष्ट तुम्हाला आपल्याला निश्चित सांगेन की इथे सगळ्यांना एक प्रश्नचिन्ह पडलं असेल. हे सर्वजण मराठी कविता म्हणणार आहेत आज तुमच्यासमोर. आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की जावेद अख्तर साहेब काय करणार आहेत. मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, मी त्यांना बोलवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे भाषा, मातृभाषा, राज्यभाषा आणि भाषा या विषयावरचं मी त्यांचं एक भाषण एकदा त्यांचं ऐकलं होतं. आणि आपली भाषा टिकवण्यासाठी म्हणून ही भाषा किती महत्त्वाची असते, ही भाषा कशी टिकवली पाहिजे, कशा प्रकारे टिकवली पाहिजे, यावरचं एक भाषण मी त्यांचं ऐकलं होतं. आणि मी जावेद साहेबांना विनंती केली की म्हटलं सोनारांनी का टोचावे लागतात. आमच्याकडे ॲटनबरोनी दाखवल्यानंतरच आम्हाला गांधी कळला, नाही तर आम्हाला महात्मा गांधी माहितीच नव्हते. आम्हाला माहिती होते, पण या सगळ्या याच्यामध्ये बाहेरून कोणीतरी दुसऱ्या माणसाने येऊन जर आपले समजा कान टोचले तर ते जास्ती लक्षात राहतं. आणि ही मराठी भाषा, ही अभिजात भाषा, ही कशा प्रकारे टिकवली पाहिजे. मराठी माणसं, मराठी साहित्यिक, मराठी प्रेमी सगळे अनेक जण सांगत आले, परंतु एक बाहेरचा माणूस येऊन, बाहेरच्या दुसरी भाषा बोलणारा एक माणूस येऊन आपल्याला सांगतो, आणि तोही जावेद अख्तर साहेबांसारखा माणूस. मला असं वाटतं की त्यांनी येऊन ही गोष्ट आपल्याला आज ते सांगणार आहेत. आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आशाताईंचा मला फोन आला. मला म्हणाल्या, फार सुंदर वाक्य बोलल्या त्या. सहज बोलता बोलता मला म्हणाल्या की इतक्या मोठ्या राज, मला तुम्ही इतकं अडचणीत टाकलं आहे की इतक्या मोठ्या बागेतून एखादं फूल कसं वेचायचं, कसं निवडायचं. मला इतक्या कविता माहिती आहेत, इतकी गाणी गायली आहेत मी आजपर्यंत, की याच्यानंतर म्हणे मी एखादी कविता कशी काय म्हणायची, काय करायचं. म्हटलं तुम्ही तिथे या तर. आज इथे अनेक जण, जसे अभिजात जोशी जसे आज इथे मराठी प्रेमासाठी म्हणून आज अमेरिकेतनं आलेत. ते सोनालीजी इथे आल्या, त्या हैदराबादमध्ये होत्या, त्या आज तिथून तिथे आल्या आहेत त्यांचं काम असताना. अनेक लोक या फक्त मराठीच्या प्रेमाखातर इकडे आलेत. आणि आपले संपादक आहेत इथे, विजय दर्डासाहेब आहेत, त्याच्यानंतर तुमचे राजू खांडेकर आहेत, पराग करंदीकर साहेब आहेत. अनेक लोक आले इथे. नागराज मंजुळे आहेत, महेश मांजरेकर आहेत. मला असं वाटतं मी थोडा 1 मिनिट जर उलटा झालो तर मी सगळ्यांची पटकन नावं घेऊ शकीन. पण ही सगळीच मंडळी एका मराठी भाषेच्या प्रेमाखातर आज इकडे आलेली आहेत. कोणाचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा. मी अगदी थोडक्यात आटपणार आहे, कारण वेळेचं बंधन आहे. प्रत्येकाला कविता म्हणायची आहे, प्रत्येकाला सांगायचं. आशुतोष गोवारीकर इकडे आलेत, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, सगळं त्या लग्नामध्ये ते अडकलेले आहेत. पण ते मराठी भाषा या गोष्टीसाठी आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं, तर त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर ते कामाला लागतील.
ही भाषा टिकवणं, या भाषेसाठी आजपर्यंत पक्ष म्हणून मी, माझे सर्व सहकारी अनेक याच्यासाठी आंदोलनं झाली, अनेक गोष्टी आपण टिकवत आल्या, केल्याही अनेक गोष्टी. ते अर्थात त्या काही गोष्टी सांगायचं हे व्यासपीठ नव्हे, पण भाषा ही खूप महत्त्वाची आहे, कविता ही खूप महत्त्वाची आहे. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या जुन्या कवींनी काय काय लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणतात ना, जो न देखे रवी वो देखे कवी. या कवींनी काय काय गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. आज काळानुरूप अनेक गोष्टी बदलत आहेत, भाषा बदलते, कविता बदलते. मी मध्यंतरी ऐकलं कोणाकडनं तरी की लहानपणीची आपली लहान मुलांची कविता होती, चिवताई चिवताई दार उघड. आठवतं ना? ती बदलली आता. असं म्हणतात की कावळा येतो, म्हणतो चिवताई चिवताई दार उघड. आतून चिवताई म्हणते आज नको, हे घरी येत. कविता बदलली आता, काय करणार त्याला आपण. आत्ताच्या काळातली चिवताई आहे ती. त्याच्यामुळे या सगळ्या कविता बदलत आल्या, परंतु जे जुन्या आपल्या सगळ्या कवींनी जे लिहून ठेवलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जे खरं तर मला सर्व कवी इथे मराठीतले आणता आले असते, पण कवींच्या तोंडून कविता ऐकण्यापेक्षा ज्यांनी कधी कविता फारसं म्हणायच्या भानगडीत पडले नाहीत अशी जर लोक कविता म्हणायला लागली तर ते जास्ती करून ऐकावं असं वाटतं. आणि म्हणून हे सगळे आज तारे सितारे इथे सगळे जमीपर आलेले आहेत. मी सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की आज आपण सगळेजण इकडे आलात. कोण कोण राहिलेत आता? अशोक सराफ साहेब राहिले माझे, त्यांना पद्मश्री मिळाली आहे. डायलॉग खूप बोललेत, कविता पहिल्यांदा म्हणणार आहेत. माझ्याकडे ते मगापासून ऐकतात, तिरक्या नजरेने बघतात की तू का आणलंयस मला इथे आणि का बोललेस तू मला इथे. अनेक लोकांना इकडे धाकधूक आहे, मी कशी कविता म्हणणार आहे, काय म्हणणार आहे. परंतु मला असं वाटतं की ही सगळी लोकं, ज्यांच्याकडे लोक अगदी ज्यांना आयडॉल म्हणून बघतात, अशा लोकांनी ज्यावेळेला येऊन कविता म्हटल्या तर ते मला असं वाटतं पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आणि उपयुक्त ठरेल. याच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण जाताना इथे पुस्तक प्रदर्शन लागलेलं आहे. मराठीतले सर्वच जवळपास पुस्तकं इथे आज आलेली आहेत, समोर आपल्यासमोर ठेवलेली आहेत. सगळे मराठी लोक आपापल्या मुलांना घेऊन, मुलींना घेऊन इथे प्रदर्शनाला पण येतील अशी एक आशा अपेक्षा ठेवतो. आज या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात, आपण त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. इथे सर्व जे माझे सहकारी आहेत त्यांचेही आभार मानतो की त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेऊन या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या, त्यांचेही आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मूळ विषय राहिला. मीच कविता नाही म्हटली तर कसं होईल. ही कविता, याला कविता म्हणायचं, काव्य म्हणायचं, काय म्हणायचं मला कल्पना नाही. आता थोड्या वेळातच मला असं वाटतं इथे रितेश देशमुख येतील. वेषांतर करून आलेले आहेत, ते शिवाजी महाराजांची भूमिका करत आहेत. थोड्या वेळात इथे विकी कौशल येतील. म्हणजे दोघे ज्यांनी एकाने शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे ते महेश मांजरेकर इकडे बसलेले आहेत, एक करणार आहेत ते इथे बसलेले आहेत, आणि संभाजीच्या भूमिकेतले विकी कौशल आता थोड्या वेळातच इकडे येणार आहेत. आज मी जे काही काव्य निवडलेलं आहे हे कदाचित तुम्ही ऐकलं नसेल असं मला वाटतंय. ऐकलं असेल तर आनंदच आहे. पण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याच्यामधलं हे काव्य आहे. बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं म्हणणं ते लिहित असताना, ते महाराजांविषयी बोलताना, महाराजांकडे बघताना ते म्हणतात की काय समजू आम्ही तुला, कोण आहेस कोण तू. आणि ती कविता आहे, त्याचं शीर्षकच आहे कोण तू रे कोण तू. मी आपल्यासमोर सादर करतो की कोण तू रे कोण तू, कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू,
जानकीचे अश्रू तू की उकळता लाव्हाच तू, खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू, वाल्मिकीचा श्लोक तू की मंत्र गायत्रीच तू, भगीरथाचा पुत्र तू की रघुकुलाचे छत्र तू, मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू, अर्जुनाचा नेम तू की गोकुळींचे प्रेम तू, कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू, वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू, शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू, की सतीचे वाण तू व मृत्यूला आव्हान तू, शंकराचा नेत्र तू की भैरवाचे अस्त्र तू, की ध्वजाचा रंग तू वा बुद्धीचा श्रंग तू, कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानियाचे ध्यान तू, चंडिकेचा क्रोध तू की गौतमाचा बोध तू, तापसीचा वेश तू की अग्नीचा आवेश तू, मयसभेतील शिल्प तू की नवसृष्टीचा संकल्प तू, द्रौपदीची हाक तू प्रलयंकराचा धाक तू, गीतेतला संदेश तू आणि क्रांतीचा आदेश तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू. धन्यवाद. त्याचे संपादक गिरीश कुबेर यांचं माझं नाव घ्यायचं राहिलं, त्यांचे एक मी आभार मानतो. भरत दाभोळकर हे देखील आज इथे वेळात वेळ काढून आले, त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि आमचे छोटंसं पिल्लू तिकडे शर्वरी वाघ, शर्वरीचं पण मी नाव घ्यायचं राहिलं, त्याच्यामुळे तिचेही मी आभार मानतो. धन्यवाद. नाही, मी म्हणलं सर तुम्ही नाव नाही घेतलं, पण तुमच्या बाजूला उभारायची संधी मिळाली हेच आभारापेक्षा खूप आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खरंच इतकं प्रेम करतात कलाकारांवरती. मी जेव्हा राजकीय कविता लिहिली होती तेव्हा अनेक पक्षातल्या अनेक लोकांचे फोन आले, पण मला अगदी घरी बोलवून 2 तास माझ्याशी गप्पा मारून मला साबुदाण्याची खिचडी अगदी घरात तयार केलेली खाऊ घालून अगदी बरं ते सारखा मी मोबाईलमध्ये पाहत होतो, तर मला म्हणाले तुम्ही सारखे मोबाईलमध्ये का पाहताय? मी म्हटलं सर घरच्यांना खात्रीच नाही, तुमच्याकडे जसा मी आलोय तसा परत जाईन. तर त्यांनी माझ्या बाबांना फोन लावायला सांगितलं आणि निघता निघता म्हणाले वडिलांना सांगा सुखरूप आणि जसा आलो होतो तसाच बाहेर पडलो. असा कलाकारांवरती प्रेम करणारा हा माणूस आहे. तर जोरदार टाळ्या खरंच राजसाहेबांसाठी व्हायला पाहिजेत. त्यांच्यामुळे ही वेगळी दृष्टी आपल्याला मिळते आणि अशा कार्यक्रमात येता येतं. पुढची कविता सादर करण्यासाठी मी भरत दाभोळकर सरांना विनंती करतो की आपणही मंचावरती यावं. नमस्कार. मी कवितेविषयी सांगत नाही, कविता वाचूनच छत्रपती संभाजी महाराजांचा इथं सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचे सहलेखक म्हणून, म्हणजे लगे रहो मुन्नाभाई असेल किंवा PK असेल किंवा 3 इडियट्स असेल, यासारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचे जे सहलेखक आहेत माननीय राजकुमार हिरानी सरांबरोबर ज्यांनी या चित्रपटांचं लेखन केलं आहे, त्या श्री अभिजात जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी आज इथं कविता सादर करावी, जे खास अमेरिकेहून आपल्यासाठी या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमासाठी इथं आलेत. शर्वरी वाघ यांना विनंती की आपण
कविता सादर करावी. नमस्कार व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवरांना सादर प्रणाम. आज मराठी भाषा दिन, आपल्या मायबोलीचा गौरव करण्याचा दिवस. मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर आपल्या संस्कृती, इतिहास आणि अस्मितेची ओळख आहे. आज जी मी कविता आपल्यासमोर सादर करीत आहे, त्यामागची माझी छोटीशी भावना सांगते. मी लहानाची मोठी शिवाजी पार्कमध्ये झाली. माझ्या दोन्ही आज्या या देखील शिवाजी पार्कला राहिल्या. या ठिकाणी त्यांच्यासोबत माझ्या खूप आठवणी जुडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त आज इथे पैठणीच्या विणकामाचे प्रदर्शन देखील होत आहे. पैठणी ही आपल्या मराठी बांधवांची आणि भगिनींची शान आहे. या दोन्ही गोष्टींचा मेळ अशी आजची माझी कविता आहे. सादर करते प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांची कविता पैठणी. फडताळात एक गाठोडे आहे. फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी, शेलेशाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंगतीचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास. पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास. ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप, कापूर, उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूप, कापूर, उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने या जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. आहेपणी मरण आले माझ्या आजीचे सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून. मऊ रेशमी स्पर्शांमध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्ष गळून पडतात काळपटाचा जुळतो धागा. मधली वर्षे गळून पडतात काळपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौघड्यानो आजीला माझे कुशल सांगा. आजीला माझे कुशल सांगा. धन्यवाद. थँक्यू सो मच. वा, खूप वा. मनापासून आभार. धन्यवाद शर्वरी. आणि यानंतर इथं कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित कर नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आशाताई, जावेद साहेब, राजसाहेब आणि सगळ्यांनाच नमस्कार. इथे समोर बरेच दिग्गज बसलेले आहेत, तुम्हालाही, आणि जे साहित्यप्रेमी आहेत त्या सगळ्यांनाही नमस्कार. मला जेव्हा राजसाहेबांनी फोन केला आणि सांगितलं की कविता सादर करायला ये, माझा पहिला प्रश्न हा होता की किती मिनटं मिळणार आहेत. ते म्हटलं किती पाहिजेत. म्हटलं मला 10 तरी लागतील, कारण कवितेचा या विश्वाचा व्याप खूप मोठा आहे. तर मला दिले. एक गोष्ट मला फक्त इथे म्हणायची कविता सादर करण्याच्या आधी, कविता नाही पण एक माझं जे भाष्य आहे, की अभिजात पुस्तक प्रदर्शन हे मला खूप गरजेचं वाटतं. कारण ऑफकोर्स आपल्याला स्वाईप तर केलंच पाहिजे, पण स्वाईप करता करता आपण खरी पुस्तकं पण चालली पाहिजेत. पुस्तकांचा वास पण आपण घेतला पाहिजे, पानांचा. आणि त्यासाठी मी राजसाहेबांना
अगदी मनापासून अभिनंदन करतो त्यांचे की त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि नव्या जनरेशनला ही पुस्तकं वाचण्याचा एक सवय लागावी असा तो एक अटेम्प्ट आहे. बरं, भाषा म्हणजे निरंतर वाहणारी नदी, सगळं काही पोटात घेऊन खळखळ वाहणारी, मुक्यांना बोलतं नि थांबलेल्यांना चालतं करणारी. त्या नदीच्या काठावर एका पायरीवर मी बसलोय. ती संथ वातेच आहे, तिचं कसं लक्ष असणार, पण आज तिचा गौरव दिन आहे. तिला शुभेच्छा द्यायला आलोय, तिच्या पायावर माथा टेकायला आलोय. माये ओ माये, झोपलीस की काय? छे, तू झोपलीस तर आमचं काय व्हायचं? सडा सारवणं, दळण कांडण, स्वयंपाक पाणी, धुणी भांडी, जेवणे खावणे, उष्टे खरकटे करून उरलेले 4 घास पोटात ढकलल्यावर ओसरीत आई घडीभर कलंडते. तशी कलंडली असशील, थकली असशील ना गं. मी तुझं लेकरू. सर्वप्रथम माझ्या जिभेला तुझ्या शब्दांचे घोस लागले. क ख ग घ ची बाबा गाडी घेऊन मी चालायला शिकलो. अ आ ई ची पैंजणं माझ्या दुडू दुडू पायात छुमछुमली. अडगुलं मडगुलं पासून ते भजन कीर्तन, ओवी, आरती, अभंग, गोंधळ, पोवाडा, गवळणी लावणी ऐकताना श्रीमंत झाले माझे कान. लाळेत भिजलेल्या माझ्या बोबड्या शब्दांचं कौतुक झालं. मी बोलूच लागलो. बाहेर जाताना येतो म्हणायचं आणि फुटलेल्या बांगडीला बांगडी वाढली म्हणायचा रिवाज मला कळू लागला. आणि मी मराठी झालो. जगण्याला नाद देणारी तू नदी, शतकांचे सूर्य उगवले मावळले, तू वाहतेच आहेस. माये तुझ्या काठावर लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरीचे 2 दीपस्तंभ तेवत आहेत. 2000 वर्षापूर्वी हाल नावाच्या राजाने खेडोपाडी फिरून सर्वसामान्य लोकांकडून कविता गोळा केल्या. त्या लोककवींना मानधन दिले आणि त्या कविता स्वतःच्या नावावर न छापता राजा हाल स्वतः संकलकच राहिला. केवढी ही नैतिकता. त्या संकलित केलेल्या कविता म्हणजे गाथा सप्तशती. बस इथेच तू 2000 वर्ष प्राचीन ठरतेस. आईची जन्मतारीख माहीत नसेल तर चालते, पण जन्म दिलेल्या आईला विसरणं हा कृतज्ञपणाच, जो आजकाल आम्ही करू लागलो आहे. अरे हो, विसरलोच. मी आज का बरं आलो आहे तुझ्या काठावर? वाटलं तुझा गौरव करावा, तुझं अभिनंदन करावं. पण कसं करणार तुझं अभिनंदन? झाडाची फुलं तोडून त्याच झाडाला वाहण्यात कसलं आलं आहे शहाणपण? गंगेचं पाणी गंगेलाच कसं अर्पण करावं? म्हणून मी अभिनंदन करण्यासाठी मराठमोळ्या कणगीतून घेऊन आलो आहे मुठभर कविता, ज्या कविता वाढलेल्या आहेत तुझ्याच पाण्यावर. आणि एक एक कवितेचा दिवा तुझ्या प्रवाहात सोडीन म्हणतोय. अमृतातही पैजा जिंकून मराठीचा बोलू कौतुके सांगणाऱ्या ज्ञानेश्वरापासून नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, जनाबाई, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखा मेळा अशा संतांनी तुझा मळा फुलवला. संस्कृत भाषेच्या दराऱ्यातही आमचे संत एकनाथ ठणकावून विचारत होते, संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय चोरापासून झाली? राज रोज तुझा टिळा कपाळी लावून मिरवताना आम्ही धन्य होतो. माईबाई, मी सोडलेले कवितेचे दिवे तूच पुढे पुढे नेतेस. प्रकाश हलतोय तेव्हा केशवसुतांचा विशाल दृष्टिकोन बोलतोय. नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाही आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही हिंदूही नाही न मी एक पंथाचा, तेची पतित की जे अखडती प्रदेश साकल्याचा. खादाडसे माझी भूक चतकोराने मला न सुख, कृपातील मी नच मंडूक. मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला सहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. बासी मर्ढेकरांनी तर
मराठी कवितेचे भावविश्वच हादरून टाकले. मी एक मुंगी, हा एक मुंगी, तो एक मुंगी, तू एक मुंगी, 5 इथल्या 5 फिरंगी, सहस्र जमल्या लक्ष कोटीही, अब्ज अब्ज निगर्वी मुंग्या, अनंत अगणित साऱ्या जमल्या, किती वारुळी किती लफंग्या, या नच मुंग्या हीच माणसं. या महानगरीय गोंगाटात बालकवींचा निसर्ग मात्र आल्हाददायक बनून आला. ऐल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे, पायवाट पांढरी तयातुनी अडवी तडवी पडे, हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे, झाकोडणी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर. कायम आभाळासारखे भरून येणारे पोएट बोरकर, त्यांचे शब्द तर ओले चिंब होऊन थिरकणारे आहेत. सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग, गोपी झाल्या भिजून चिंब, थरथर कापती कदंब निंब, घना मनातून टाळ मृदंग, तनूत वाजवी चाळ अनंग, पाने पिटती टाळ्या ग, सरीवर सरी आल्या ग. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जहाल देशभक्ती त्यांच्या शब्दात उतरली. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामह शशोयुता वंदे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. हे अधम्म रक्तरंजिते सुमन पूजिते, श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रे. रूढ अर्थाने निरक्षर पण जगण्याची सजग शहाणी शब्दाशब्दात पेरणारी कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर, मन लहरी लहरी त्याले हाते धरी कोण, उंडारलं उंडारलं जसं वारा वाहदान, मन जयहरी जयहरी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर. बरं, हा दिवा जरा अवखळ आहे, हास्य पेरणार आहे, प्रेमाचा गुलकंद वाटणार आहे, कृतक कवितेची टर उडवणार आहे. अर्थात झेंडूची फुले उधळणारे केशवकुमार. गाडीतून जाई मुंबईला नवीन जोडपे, बोगदा तो आला गुडुप्प अंधार, घाबरली बाला, घट्ट मिठी मारे आणि शेजाऱ्याला. त्यांच्या चोरट्या प्रेमाचा पत्ता कोणाला नव्हता. एका पोरट्याने केला साऱ्या जगात बोबाटा. जिन्यावर अंधारात घाईने ती आत गेली, केस चुंबायला गेलो आले गंगावन हाती. माये, तुला वाहण्यासाठी आणलेल्या मुठीतल्या कविता सरत आल्यात, पण साठा अजून एक ओळीनंही हल्ला नाही आहे. मर्यादा कवितांची नाही आहे, माझ्या मुठीची आहे. शांताबाई शेळकेंनी रंगवलेला मराठमोळा प्रतिभाव अस्सल आणि जरतारी आहे. उभ्या चढाचा अवघड घाट, घाटाला पायऱ्या 360, वळत चालली वाकडी वाट, डचमळ डचमळ करतय पाणी, दुडीची खेप मी नेऊ कशी, भरल्या बाजारी मी जाऊ कशी. मोत्यांची चुंबळ सोन्याचा माठ, भरलंय पाणी काठोकाठ, अवती भवती गर्दी दाट, मी तर गर्दी भ्यायले पुरती, जपून मला मी ठेवू कशी, भरल्या बाजारी जाऊ कशी. दुर्बोध ठरवूनही कवी ग्रेसांच्या कवितेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखांच्या मंद सुराने. माये, आता हा दिवा दाहक आणि सर्वांग पेटलेला आहे आणि पेटवणार आहे. विद्रोहाचा एल्गार करणारे नामदेव ढसाळ, स्वातंत्र्य दिनाला संशयास्पद महाकाय भगोष्ट संबोधतात, तर स्वातंत्र्य कुणागाडवीचं नाव आहे असं अंतर्मुख करणारे सवाल करतात.
मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे, ये व माझा स्वीकार कर. हादरवून टाकणारा हा विद्रोह कवितेला आणि भाषेलाही समृद्ध करणार आहे. बघ आता हा दिवा रानगंधाचा, रानातल्या कवितेचा, अर्थात रानकवी ना दो महानोर. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळ. नमस्कार. तोंडातून आवाज फुटतो की नाही पाहिला आधी. मराठी भाषेबद्दल मी काही वेगळं बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही, कारण माझा जो सध्याचा बिझनेस आहे हा माझ्या मराठी भाषेवरच अवलंबून आहे. मराठी भाषेतले वेगवेगळे स्तर दाखवण्यामध्येच माझा सगळा वेळ जात असतो. आज मला इथं बोलवलं, मला राजसाहेबांचा फोन आला. ते आम्ही अभिजात भाषा दिन साजरा करतो आहे, तर त्यावेळेला तुम्हाला यायचं आहे. आणि हो म्हटलं काय ठीक आहे ना, कधी आहे, आता आहे. पण मग त्यात तुम्हाला कविता म्हणायची आहे. इथं मी पहिला हादरलो. कविता म्हणायची नाही. मी काय म्हटलं, काय माहिती आहे का, मला ना सध्या शूटिंग चालू आहे आणि त्या शूटिंगमधून मला वेळ काढून येणं जरा कठीण वाटतं आहे, कारण बाकी सगळं थांबलं आहे. परत एपिसोड पण जायचं आहे, तर मला वेळ मिळणार नाही. असं मी येऊन सांगू का, विचारू का त्यांना? नको. तुम्ही बिलकुल येऊ नका, कारण माझ्या डोळ्यासमोर सगळं पुढचं चित्र उभं राहिलं. मला वाटतं तुमच्याही डोळ्यासमोर उभं राहिलं असेल. शेवटी मी कसं तरी त्यांना मनवलं, मला यायलाच पाहिजे होतो. राजसाहेबांनी बोलवलं म्हटलं मी नाही म्हणणं शक्य होणारच नाही असं ना. आणि मी आलो. आता कविता म्हणणं हा खरं म्हणजे माझा धर्म नाही आहे. आम्ही डायलॉग बोलतो. आता ते डायलॉग थोडे म्युझिकल होत असतील, पण त्याला कविता नाही म्हणता येणार. पण ते आम्ही करू शकतो, पण बाकी नाही करता येत दुसरं काही. पण तरी म्हटलं बघूया काय काय होतं, बघूया पुढे जाऊया. तेव्हा मला एक कविता सापडली जी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना फार जवळची वाटेल. अर्थात ती मलाही फार तशी जवळची वाटते. आपल्या हे आपण जे लोक बसलात त्याच्यातले एक सोडून किंवा दोन सोडून एक माणूस तरी तसा असेल असं मला वाटतं त्या कवितेमध्ये. तेव्हा मी तुम्हाला ती म्हणून दाखवतो. चुकेल, कधी कधी बोलताना फापलेल, फारसं मनावर घेऊ नका. मी बोलत राहीन, तुम्ही ऐकत राहा. विदूषकी हा माझा धंदा आहे ना, रिलेटेड आहे ना माझ्याशी. विदूषकी हा माझा धंदा आहे, रुपया अगदी चोख बंदा आहे. धंदा हा शब्द काही तुम्हाला रुचला नाही. तुम्हाला वाटलं असेल मला दुसरा काही सुचला नाही. व्यवसाय, हो व्यवसाय हाच शब्द तुम्हाला बरा वाटतो, प्रतिष्ठेच्या दृष्टीने खरा वाटतो. संस्कृत कपडे घातलेला सुसंस्कृत माणूस वाटतो. व्यवसाय इथे माझा निरूप आहे. माझं आणि संस्कृतचं मुळातच वाकडं होतं. देवाला घातलेलं मी ते साकडं होतं. संस्कृत या शब्दाचा उच्चारातच मी मुळात मार खायचो. नटबोल्ट स्क्रू यामधला स्क्रूसारखा
संस्कृतमधला मी स्क्रू उच्चारायचो. संस्कृतच्या तासाला विदूषकी प्रथम शिकलो. तेव्हापासून मी तेवढ्यावरच टिकलो. माफ करा, विदूषकी हा माझा धंदा आहे. रुपया अगदी चोख बंद आहे. शरीराची करू शकतो वेलांटी, अशी माझी वळणदार कोलांटी. फिदी फिदी हसतो मी, ठपकल मारून बसतो मी. पोळीसारखी माझी टोपी खातो, जागा असून चक्क गाढ झोपी जातो. डोक्यापेक्षा श्रेष्ठ मानतो मी तंगडी, सबबी सारखीच चालते ती अजून लंगडी. विदूषकी हा माझा धंदा आहे. रुपया अगदी चोख बंद आहे. सर्कस असो, नाटक असो, सिनेमाच्या शूटिंगचं फाटक असो, मला आत जावंच लागतं. कंत्राटानं मला शोधावंच लागतं. लफंग्याचा धंदा म्हणून फसवावंच लागतं. विदूषकाला धंदा म्हणून हसवावंच लागतं. नसली जरी माझी इच्छा, धंदा माझा सोडत नाही पिच्छा. असा हा ताप आहे, पूर्वजन्मी मिळालेला एक शाप आहे. चार चौघात घरातून मी बसलो आहे. नवे किस्से नव्या कोट्या मी पेचत असतो. माझ्याकडे सतत लक्ष वेधत असतो. लोकांनाही माझी चटक लागली आहे. मी येताच इतर विषय वगळतात. माझे किस्से, माझ्या कोट्या सुपारीच्या खांडासारख्या चघळतात. विदूषकी हा माझा धंदा आहे. रुपया अगदी चोख बंद आहे. विदूषक असतो तरी पुस्तक मी वाचत असतो. त्यातले महत्त्वाचे मुद्दे मनात मी टाचत असतो. एकदा मी वाचले की तरण्यामध्ये बुडणं असतं, तसंच अगदी हसण्यामागे दडलेलं रडणं असतं. असे मिठाच्या पाण्यात भिजवलेला रुमाल मी तेव्हापासून खिशामध्ये ठेवत असतो. स्टेजवरून हसताना हसवताना मधून मधून डोळ्यांना लावत असतो. टीकाकार म्हणतात की ओठावर जरी माझ्या हसू आहे, तरी डोळ्यामध्ये करुणेचा आसू आहे. आणखी असं वाटलं की जे कोणी कलावंत टाळ्यावर नजर ठेवून असतात, ते फारसे वाढू शकत नाहीत. त्यांच्या कलेला फटाका फुसका ठरतो. बंदुकीचा बार ते काढू शकत नाहीत. तेव्हापासून टाळ्या पडू लागल्या की मी लोकांकडे स्टेजवरून माझी पाठ वळवतो. माझी नजर असते, टाळ्यांकडे माझी नजर असते, हे न बोलताही त्यांना इथं कळतं. अशा वेळी माझा पार्श्वभाग बघून माझ्या मनात लोकांच्याबद्दल भलता शंका काढून लागतात. लोकांना अनावर हसू येतं. टाळ्यांचा पाऊस पडू लागतो. जन्माला आलो तेव्हा सटवीनेच पहिली टाळी दिली असणार. विधी लकीत कोण आणि कसं पुसणार? कारण विदूषकी हा अखेर माझा धंदा आहे. रुपया अगदी चोख अगदी बंद आहे. ही कविता कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांची आहे. आणि मला ती कुठेतरी ती कविता वाचताना मी कुठेतरी आरशात मला बघितल्यासारखं वाटलं. म्हणून मी आज तुमच्यासमोर सादर केली. तुम्हाला आवडलेलं असेल वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. सादर करा. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि त्यानिमित्ताने इथं हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला. राजजी हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते विचारत नाहीत, ते सांगतात. हा त्यांचा मैत्रीचा एक उत्तम गुण आहे. म्हणून त्यांच्या सांगण्यावरून आज आम्ही सगळे मित्र त्यांच्यासाठी इथे उपस्थित आहोत. खरं म्हणजे ह्या स्टेजवरती, ह्या मंचावरती एवढे मान्यवर आहेत.
माझी जागा तिथं नाहीच आहे, माझी जागा इथं असली पाहिजे होती. पण मला हा मान दिल्याबद्दल राजजी मी आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय आशाताई, आदरणीय जावेद साहेब, आदरणीय राजसाहेब आणि इतर सर्व मंडळी, खरं म्हणजे कविता म्हणायचं आणि माझा असं काहीही संबंध नाही आहे, तरी पण मी प्रयत्न करणार आहे. अशोक मामांचं झाल्यानंतर आता मी काय म्हणू याच्यावरती आणि कसं म्हणू, काय म्हणू हे मी ठरवून आलो आहे, पण कसं म्हणू ह्याच्यावरती प्रश्नचिन्हच आहे. सगळेजणच म्हणाले की 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वीच आम्हाला कळलं की इथे कविता म्हणायची आहे. पण मी आशूंचं ऐकलं, अतिशय उत्तम आशू. पण राजजींना मला विचारायचं की खरंच ह्यांना पण 4 दिवसच सांगितले होते का, हा प्रश्न मला पडलेला आहे. का तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं? कुठल्याही गोष्टीत एवढी तयारी करून येतात ते, म्हणजे खरंच ही अत्यंत चांगली गोष्ट यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. आणि मी जी आज इथे कविता सादर करणार आहे ते माझे मित्र वैभव जोशी, आपण म्हणायचं त्यांची एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे जय हे. आपण सर्वच चित्रपट पाहायला जातो आणि चित्रपट पाहताना पडद्यावरती राष्ट्रगीत सुरू झाल्यावर काय होतं त्याबद्दल ही कविता आहे. पडद्यावर राष्ट्रगीत दिसते, उभे राहतो आम्ही. कुणी सुरुवातीला उठतो, कुणी हळूहळू सावरतो. सावधान समजत नाही, विश्राम आठवत नाही. मग लाजत लाजत आम्ही पुटपुटतो काही ओळी. व्हायब्रेटवर थरथरतो मोबाईल त्याच वेळी. कुणी आर्त मनाने गातो, आवाज वाढवतो थोडा. कुणी आर्त मनाने गातो, आवाज वाढवतो थोडा. वळतात शेकडो माना, हा कोण असावा वेडा. वळतात शेकडो माना, हा कोण असावा वेडा. जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही. जो सच्चा असतो त्याला वेड्यात काढतो आम्ही. तो मुक होऊन जातो, मग पुढे पाहतो आम्ही. तो मुक होऊन जातो, मग पुढे पाहतो आम्ही. हे सिंध कुठे आहे हो, उत्कल की उच्कल बंगा. आधी यमुना येते ना, का विंध्य हिमाचल गंगा. कोणी लिहिले आहे हो, बायको विचारत असते. कोणी लिहिले आहे हो, बायको विचारत असते. ताज्या वेफरचे पाकिट हातात कुरकुरत असते. उत्सुकता पूर्ण शिगेला, पिक्चरची वेळा आली. उत्सुकता पूर्ण शिगेला, पिक्चरची वेळा आली. जय हे होताच पटापट, बसतो आम्हीही खाली. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. ही ॲड कशाची होती, विकले कोणी कोणाला. छोटासा मुलगा कोणी म्हणतो आपल्या बापाला. ही ॲड कशाची होती, विकले कोणी कोणाला. कुरवाळत म्हणतो डॅडी. कुरवाळत म्हणतो डॅडी, माय पुअर इनोसेंट एंजल. कुरवाळत म्हणतो डॅडी, माय पुअर इनोसेंट एंजल. अँथम म्हणतात ह्याला, अँथम म्हणतात ह्याला, पण ही भारतवाली जिंगल. अँथम म्हणतात ह्याला, पण ही भारतवाली जिंगल. भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही.
भारत भारत म्हटले की भारतीय होतो आम्ही, पडद्यावर राष्ट्रगीत दिसते, उभे राहतो आम्ही. धन्यवाद. धन्यवाद रितेश की आपण मंचावरती यावं आणि कविता सादर करावी. खूप मनापासून तुमचं स्वागत. नमस्कार. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. आज इथे महाराष्ट्राचे अनेक दिग्गज व्यक्तींसोबत मी उभी आहे आणि माझी गणना इथे होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. पण सुरुवातीलाच एक कबुली. मी स्वतःला अस्सल महाराष्ट्रीयन म्हणायला थोडीशी संकोचते, कारण माझा जन्म जरी बेंद्र्यांची सोनाली म्हणून झाला असेल तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझं संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेलं. आम्ही इतक्या वेळा घरं बदलली की घरचा पत्ता लिहिण्याच्या आधी आम्ही पुढच्या शिफ्टिंगचा विचार करायचो. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्टीत मात्र कोणतीही तडजोड नव्हती, आमच्या घरातला मराठी बाणा. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी केल्या, तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं. त्यामुळे 100% महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे, सुरक्षित, उबदार असं घर. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मराठी साहित्याशी सुद्धा फारशी गोडी लागली नाही. मग नंतर हिंदी चित्रपटात आली आणि तिथेही मराठी लेखन वाचन कमीच झालं. तरीही काही गोष्टी मनाच्या तळाशी घट्ट रुजून बसतात. विंदा करंदीकरांची देणाऱ्यांनी घेत जावे ही कविता त्यापैकी एक आहे. ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक मनाची अवस्था आहे, जगण्याचं एक दृष्टिकोन आहे. आणि जसं जसं आयुष्य समृद्ध होत जातं तसं तसं ह्या कवितेचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. म्हणूनच आज मला ही कविता तुमच्यासमोर सादर करायची आहे आणि मला खात्री आहे हे शब्द तुमच्या हृदयात नक्कीच घर करतील. घेता, कवी विंदा करंदीकर. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामच्च्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. खूप मनात. बंगला जर फार मोठा बांधायचा असेल तर शब्दांच्या विटांचा संग्रह खूप करून ठेवा, असं म्हणणारे जावेद अख्तर साहेब, मी यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं आणि आपले विचार मांडावे. मंच पे बैठे बुद्धिजीवियों, आदरणीय देवियों, सज्जनों, मैं इस मंच पे बैठा बहुत देर से सोच रहा था कि मैं यहाँ क्यों बैठा हूँ. मैं हिंदी जानता हूँ, उर्दू जानता हूँ, मराठी जानता हूँ, इस मंच पे इतनी देर से क्यों बैठा. फिर मुझे ध्यान आया कि आजकल बहुत से लोग बहुत सी जगहों पे बैठे हैं जहाँ उन्हें नहीं बैठा होना चाहिए था, तो एक मैं भी सही. तो मैं पहले तो धन्यवाद करूँगा अपने बहुत पुराने और बहुत अच्छे दोस्त आशुतोष जी का. उन्होंने बहुत सारी ऐसी बातें कह दी जो मैं कहना चाह रहा था, और अच्छा है कि उन्होंने कहा, इसलिए कि उन्होंने जितनी अच्छी तरह कहा शायद मैं नहीं कह पाता.
लेकिन दो बातें एक आध जो रह गई वो मैं पॉइंट आउट करना चाहूँगा। मुझे बड़ी हैरत होती है जब एक आम महाराष्ट्रियन नहीं जानता कि उसका धरोहर क्या है। ये मामूली धरोहर नहीं है, ये नहीं है कि हर जगह ऐसा मिल जाता है। आप देखिए मुक्ताबाई, जनाबाई, बहनाबाई जिनका जिक्र किया है इन्होंने, ये उस वक्त एक माननीय, आदरणीय, एक सुपरस्टार पोइटेस थी कि जब यूरोप में कोई औरत अगर लिखती थी तो उसे एक मर्द का नाम देना पड़ता था। ये यहाँ पॉसिबल था। इवन नॉर्थ इंडिया में भी बहुत जगह सिर्फ जो कोडजाज हैं वो तो शायरी वारी कर लेती थी, शरीफ औरतों का ये काम नहीं समझा जाता था। ये लिबरेशन, ये एम्पावरमेंट औरत का यहाँ था। जहाँ तक संत ज्ञानेश्वर हूँ, संत तुकाराम हूँ, संत एकनाथ हूँ, पता नहीं आप लोग उन्हें कितना याद करते हैं। मुझे ये हैरत होती है कि चाहे तेलुगु अपना मराठी के अन्नभाऊ साठे हों, पीएल देशपांडे हों, विजय तेंदुलकर हों, अगर नॉवलिस्ट आप बोलिए तो नासी फड़के हो, खांडेकर हों, दलित पोइट्स हों तो दिया पवार, फिर एक फीमेल पोइट है, वेरी इंपॉर्टेंट पोइट, प्रज्ञा पवार। दिया पवार तो उनके फादर थे। नामदेव ढसाल, नाम आप गिनते जाइए। पीके अत्रे, पीके अत्रे का एक पता नहीं कितने लोगों को मालूम है कि उन्होंने एक दैनिक मराठा एक पेपर निकाला था और उन्होंने किसी से पैसा नहीं लिया। उन्होंने कहा हर महाराष्ट्रियन मुझे सिर्फ 1 रुपया देगा, मैं 2 रुपये नहीं लूँगा। और 1-1 रुपया लोगों से लेके उस पेपर को चलाया। ये 2 जगह मुझे मालूम है हिंदुस्तान में, एक बंगाल और एक महाराष्ट्र, जहाँ कम से कम आज से 25-30 साल पहले तक तो गरीब से गरीब आदमी और एक जो मध्यम वर्ग का परिवार होता था उसके बजट में पुस्तक का हिस्सा होता था कि ये मैगज़ीन लेने हैं, ये किताबें इतनी तो ख़रीदनी है इस महीने। मुझे मालूम नहीं अब बजट चेंज हो गया है कि वही है, मगर इसको सेलिब्रेट क्यों नहीं करते आप लोग? मैं तो इस शहर में चारों तरफ घूमता हूँ, मैंने तो इन बड़े बड़े राइटर्स के, बड़े बड़े पोइट्स के कोई स्कल्पचर कहीं देखे नहीं हैं, बड़े चौराहे इनके नाम पे देखे नहीं हैं। क्यों? ये एक ऐसा सीक्रेट क्यों है जिसे ढूंढना पड़ता है? इस पे तो आपको गौरव होना चाहिए, मगर कोई वजह है कि कुछ इस मामले में आप बहुत अंडर प्ले करते हैं। ये बात ठीक नहीं है। हम तो होना ये चाहिए कि अगर आदमी मुंबई के एक कोने से दूसरे कोने जा रहा है तो हर चौहे पे बड़े कलाकार का, भले बड़े संगीतकार हो। हमारे संगीत में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन, स्पोर्ट्स में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन है, साहित्य में महाराष्ट्र का क्या कंट्रीब्यूशन, और देश में आने वाले नए विचार। गेट वे ऑफ इंडिया सिर्फ वहाँ नहीं है ताज में के सामने, ये मुंबई जो है, ये महाराष्ट्र जो है, ये गेट वे ऑफ इंडिया है। पूरा दलित मूवमेंट कहाँ से शुरू हुआ? यहाँ से हुआ। जो नए विचार आए, दुनिया, हिंदुस्तान की पहली लेडी डॉक्टर एक महाराष्ट्रियन थी। कहीं है उसका स्कल्पचर, स्टैचू उसके नाम का, लोग जानते हैं उसके बारे में। आपके घर में खजाना गड़ा हुआ है और आप उसे बाहर नहीं निकाल रहे, पता नहीं क्यों। खैर चलिए, तो अब काफ़ी मैंने आपको क्रिटिसाइज़ कर लिया, अब कुछ दूसरी बातें करूं। ये क्या है? क्या पहले हमेशा भाषा और साहित्य, इनकी आज की दुनिया में इनकी क्या महत्वता क्या है, क्यों ज़रूरी है? जब जैसा कि राज जी ने कहा कि मैंने हमेशा ये कहा है कि लोगों को अपनी मातृभाषा आनी चाहिए। क्यों आनी चाहिए?
ऐसी क्या बात है भाई? अब ऐसी अगर में भाषाएं आ गई, एक महाराष्ट्रियन फ्लुएंट हिंदी बोलने लगा और फ्लुएंट अंग्रेजी बोलने चला, हो गया काम। तो फिर ये भाषा, मातृभाषा जो है, उसके आने की क्या ज़रूरत है और बहुत ज़्यादा है। एक बात याद रखिएगा कि पेड़ जितना ऊपर जाए और जितनी उसकी डालियाँ और शाखें, ब्रांचेस दूर तक फैलें, उतनी ही जड़ें गहरी होनी चाहिए, वरना पेड़ गिर जाएगा। भाषा सिर्फ मैंने कहा और आपने समझा, आपने कहा और मैंने समझा नहीं है, इससे बहुत ज़्यादा है। भाषा आपकी पहचान है। भाषा आपका अपनी ज़मीन से, अपनी धरती से रिश्ता है, अपनी संस्कृति से, अपने इतिहास से रिश्ता है भाषा। आप एक बच्चे को उसकी भाषा से काट दीजिए, वो अपनी संस्कृति से, अपनी तहजीब से, अपने इतिहास से कट गया। अब वो कहीं का भी हो सकता है या कहीं का भी नहीं रहा। ये बहुत ज़रूरी है। लेकिन कभी कभी मैं देखता हूँ कि लोग अलग अलग भारत में ये बात करते हैं, इंग्लिश को साफ नहीं। हमको, हमारे बच्चों को मल्टीलिंगुअल होना चाहिए, हमारे बच्चे को इंग्लिश आनी ही चाहिए, बट नॉट एट द कॉस्ट ऑफ हिज मदर टंग। इसलिए कि वो दिन गए जब इंग्लिश अंग्रेज़ों की ज़बान थी, वो अब उनकी ज़बान नहीं है, वो अब दुनिया की ज़बान है। वो हर जगह समझी जाती है। और अगर आपको दुनिया से डील करना है, दुनिया से कुछ रखना है, रख रखाव, तो आपको इंग्लिश आनी चाहिए, इसमें तो कोई शक ही नहीं। लेकिन उसके साथ आपकी अपनी पहचान, आपकी अपनी जड़ें बहुत ज़रूरी हैं, और वो आपको आपकी भाषा ही देगी। चलिए, आपने भाषा सीख ली, तो अब ये क्या ज़रूरी है कि भाई साहित्य भी पढ़ा जाए। साहित्य में क्या बात? साहित्य में एक बड़ी अजीब बात है, वो किसी भी भाषा का हो, जो अच्छा साहित्य है वो दो बातें बताता है जो दोनों एक दूसरे के खिलाफ है। एक बात ये बताता है कि दुनिया में कैसे कैसे अजीब लोग हैं, कैसे कैसे संस्कार हैं, कैसे कैसे जीने के ढंग हैं, कैसे कैसे रवाज हैं, रीतें हैं, कितने अलग हैं। और उसी समय एक और बात भी बताता है कि दुनिया के सारे लोग कितने एक जैसे। आपकी जो सरगम है भावनाओं की, वही 7 सुर है, वो किसी भाषा में बचे, किसी दुनिया के किसी कोने में बजे, सुर 7 है। यही जिंदगी है। हम में एम्पैथी पैदा होती है, हम में अंडरस्टैंडिंग पैदा होती है उन लोगों से जिनके शायद हम देश कभी नहीं गए, या वो अगर हमारे ही देश में है तो हम उनके घर के अंदर कभी नहीं गए। जो हिस्टोरियन है वो तो इतिहास लिखता है बादशाहों के, हुकूमतों के, राजाओं के, जंगों के। ये तो साहित्यकार है जो इतिहास आम आदमी का लिखता है। जब वो आपको एक घर की कहानी सुनाता है, ये कौन बताएगा? ये हिस्टोरियन थोड़ी बताएगा, साहित्यकार थोड़ी, ये इतिहासकार तो नहीं बताएगा, ये तो वही बताएगा। फिर कविताएं लिखता हूँ, कुछ लंबी, कुछ बहुत लंबी। तो मैं आपको बहुत लंबी नहीं सुनाऊंगा। इस कविता का शीर्षक है वक्त, समय, टाइम। कमाल की बात है कि कोई भी चीज़, या हद तो यह है कि कोई भी इंसान, अगर वो हमारे आसपास बहुत ज़्यादा है तो हम उसे ध्यान से नहीं देखते। जो कभी कभी होता है, जो कभी कभी दिखाई देता है, उसे बहुत ध्यान से देखते हैं। लेकिन जो है, कितने लोग सोचते हैं कि समय क्या है? भाई 2 घंटे निकल गए, कहाँ निकल गए? कहाँ है अभी? कहीं यहाँ से निकल गए हैं तो कहीं तो गए होंगे, कहाँ है? और निकल क्या गया? चला क्या गया? वो क्या था? मटेरियल था, कोई चीज़ थी, क्या चल रहा है? इस पे ही कविता है। इसमें 2 एक अनफेमिलियर वर्ड होंगे,
मुझे तो मैं विश्वास करता हूँ बातचीत पोइट्री इसलिए होती है, राइटिंग इसलिए होती है कि दूसरे लोग ज़्यादा से ज़्यादा समझें। तो मेरी बहुत ट्रांसपेरेंट भाषा है, लेकिन फिर भी अगर टॉपिक अनयूजुअल हो तो 2-4 अनयूजुअल वर्ड भी आ जाते, मैं उन्हें ट्रांसलेट करूँगा। ये वक्त क्या है, ये क्या है आखिर के जो मुसलसल गुजर रहा है? ये जब न गुजरा था तब कहाँ था? कहीं तो होगा। गुजर गया है तो अब कहाँ है? कहीं तो होगा। कहाँ से आया, किधर गया है? ये कब से कब तक का सिलसिला है? ये वक्त क्या है? ये वाक़ये, हादसे, तसादुम, these incidents, these accidents, these conflicts, every pain, every pleasure, every happiness, every sadness, every sorrow, every joy, ये वाक़ये, हादसे, तसादुम, हर एक गम और हर एक मसरत, हर एक अज़ियत, हर एक लज्जत, हर एक तबस्सुम इस्माइल, हर एक आंसू, हर एक नगमा, हर एक खुशबू, वो ज़ख्म का दर्द हो कि वो लम्स स्पर्श का जादू, खुद अपनी आवाज़ हो कि माहौल की सदाएं, ये जहन में बनती और बिगड़ती हुई फ़ज़ाएं, ये फ़िक्र में आए ज़लज़ले हों कि दिल की हलचल, तमाम एहसास, सारे जज्बे, ऑल फीलिंग्स, ऑल इमोशंस, ये जैसे पत्ते बहते पानी की सतह पर जैसे तैरते हैं, अभी यहाँ हैं, अभी वहाँ हैं और अब है ओझल। दिखाई देता नहीं है लेकिन ये कुछ तो है जो कि बह रहा है। ये कैसा दरिया है, किन पहाड़ों से आ रहा है, ये किस समंदर को जा रहा है? ये वक्त क्या है? कभी कभी मैं ये सोचता हूँ कि चलती गाड़ी से पेड़ देखो तो ऐसा लगता है दूसरी समझ जा रहे हैं। कभी कभी मैं ये सोचता हूँ कि चलती गाड़ी से पेड़ देखो तो ऐसा लगता है दूसरी समझ जा रहे हैं, मगर हकीकत में पेड़ अपनी जगह खड़े। तो क्या ये मुमकिन है सारी सदियां कतार अंदर कतार अपनी जगह खड़ी हों, ये वक्त साकित हो और हम ही गुजर रहे हों? इस एक लम्हे में सारे लम्हे, तमाम सदियां छुपी हुई हों, ना कोई आइंदा ना गुज़िश्ता। जो हो चुका है वो हो रहा है, जो होने वाला है हो रहा है। मैं सोचता हूँ कि क्या ये मुमकिन है, सच ये हो कि सफ़र में हम हैं, गुज़रते हम हैं, जिसे समझते हैं हम गुज़रता है वो थमा है। गुज़रता है या थमा हुआ है, इकाई है या बटा हुआ है मुंजमद या पिघल रहा है, किसे खबर है, किसे पता है ये वक्त क्या है? थैंक यू। आय एम व्हेरी सॉरी, पण जावेद साहेब जिवंत केले, अजरामर केले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विकी कौशल सरांचं. नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. खरं सांगू तर खूप नर्वस फील करतोय मी. नाही, मी मराठी बोलू शकतो. 10वीपर्यंत शिकली आहे मी मराठी. 10वीमध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते, इंग्लिशमध्ये कमी आले होते. पण इतकी छान नाही आहे, तो भूल चूक माफ. पण जावेद साहब के बाद यहाँ पे आना आणि ते पण मराठी में कविता पढ़ना, मतलब मेरे ज़िंदगी का सबसे नर्वस मोमेंट है ये. सो प्लीज़ भूल चूक माफ़ करना. नॉन महाराष्ट्रियन होकर, जिसकी पैदाइश महाराष्ट्र में हुई हो, जिसकी शिक्षा महाराष्ट्र में हुई है, जो काम महाराष्ट्र में करता है, उसका आज इस मंच पर होना शिवाजी पार्क पे मराठी भाषा दिवस पर मेरे लिए बहुत मान की बात है. और खरंच खूब धन्यवाद राज ठाकरे सर मुझे ये मान देने के लिए. मैं यहाँ बैठा था और सभी कविताएं पढ़ रहे थे, तो
आशा मैम बैठी थी वहाँ पे. उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा, तुम भी कविता पढ़ोगे? मैंने कहा हाँ. मराठीमध्ये? मैंने कहा हाँ. आशा मैम म्हटले तौबा तौबा. कोशिश करूंगा मैम. कविता का नाम कणा. और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में, तो मैंने पूछा कौन सी कविता सर? उन्होंने कहा कुसुमाग्रज की कविता है कणा. मैंने कहा सर आई एम सॉरी, पर कणा का मतलब क्या होता है? उन्होंने कहा स्पाइन. छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समझा है. कणा. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूळ वेझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कार भाडणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिकलगाल खाडतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटपणा वाटलं. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. धन्यवाद. आजचा कार्यक्रम इतका विलक्षण आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं येऊन आपल्यासाठी मराठी भाषेमध्ये कविता सादर करतायत. कोणी अमराठी आहे, कोणी मराठी भाषेमध्ये काम करत नाही, कोणी वृत्तपत्र क्षेत्रातला आहे, कोणी प्रिंट मीडियामधला आहे, कोणी डिजिटल मीडियामधला आहे, कोणी कलाकार आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या राजसाहेब ठाकरे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत की तुमच्या विजनमधून, तुमच्या विचारांमधून ही वेगवेगळ्या विचारांच्या लोकांची मोठ बांधली गेली आणि एवढा सुंदर कार्यक्रम आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळाला. पुढचं नाव स्पृहाताई. आणि आता इथे मंचावर मी आमंत्रित करणार आहे अशा एका व्यक्तीला, आजच्या कार्यक्रमामधली ही सार घेणार आहे आणि तो आधार घेऊन त्यांना मंचावर बोलावणार आहे. सुरेश भट साहेबांनी असं लिहिलंय, तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. वा 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 वा. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. हा कंठ तुझा अलबेला, हा कंठ तुझा मतवाला, हा कंठ तुझा अलबेला, हा कंठ तुझा मतवाला. तलवार तुझ्या गीतांची बिजली सम तळपत राहो. आणि तू खळखळत्या मद्याचा खळखळता अक्षय प्याला, तू खळखळत्या मद्याचा खळखळता अक्षय प्याला. एक एक घोट सुकलेल्या शब्दांना फुलवित राहो. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय आशाताई भोसले यांचं. एक मिनिट. नमस्कार. बरोबर आहे? नमस्कार नमस्कार. पाठी बसलेल्या सर्व मान्यवर लोकांना माझा प्रणाम. मला नावं लक्षात राहत नाहीत, नातवांची नावं पण इकडं तिकडं होतात, तर ह्या लोकांची नावं बहुतेक मला घेता येणार नाहीत, म्हणून मी मान्यवर लोकांना सगळ्यांना प्रणाम करते.
मला इथं राजसाहेबांनी बोलवलं ते त्यांच्या प्रेमामुळं की गेल्या जन्माच्या कुठल्या वैरामुळं. आता बघा, हा माईक असाच ठेवायला पाहिजे नाही. बरं, माझा कवितेशी संबंध वयाच्या 10व्या वर्षापासून आला आहे आणि साहित्य मी शिकलेली बाई नाही आहे. मराठी 4थी जेमतेम केलेली बाई आहे. याच इथंच विद्यापीठ आहे. कोल्हापूरला विद्यापीठात होते. इथं पण शिवाजी पार्कजवळच शाळा आहे, मला नाव आता लक्षात नाही आहे. बालमोहन विद्या मंदिरची तिथे मी शिकलेली आहे थोडीफार. आणि खरं म्हणजे शिक्षणानं म्हणजे खूपच विद्या मिळते आणि आपण खूप सुसंस्कृत होतो, अग्रेसर होतो. पण मला असं वाटतं की महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आजचा कार्यक्रम संपूर्ण झाला असं जाहीर करण्यापूर्वी आज हा इतका अप्रतिम सोहळा इथे आयोजित केल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय राजसाहेब ठाकरे यांचे मनापासून, अगदी मनापासून आभार. आज आपण सगळेजण